दर्यापूर नंतर आता अंजनगाव सुरजी शहर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असून त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे काँग्रेसचं नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे सरचिटणीस मोहम्मद सिद्दीक यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी माजी नगरसेवक किस्मत अली, नगरसेवक आशिक अन्सारी तसेच अनुसूचित जाती शहराध्यक्ष अकबर शहा उपस्थित होते। मोहम्मद सिद्दीक यांनी सांगितले की अंजनगाव सुरजीच्या मतदारांनी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून दिले, मात्र शहराध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी भाजपला अप्रत्यक्ष मदत करत पक्षाच्या विचारांशी गद्दारी केली आहे। नुकत्याच झालेल्या एसआयआर शिबिरात 7 नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला, मात्र पक्षाशी निष्ठावान असलेल्या 3 नगरसेवकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। तसेच विरोध करणाऱ्यांचा अपमान केला जाईल आणि समर्थन करणाऱ्यांचा सन्मान केला जाईल असा इशारा शिबिरात देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला असं सांगण्यात आलं। या प्रकारामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी तातडीने हस्तक्षेप करून शहराध्यक्षांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शहराच्या विकासासाठी आणि नियमानुसार झाल्याचे स्पष्ट केले। तसेच मोहम्मद सिद्दीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भाजपच्या लेटरहेडवर निवेदन दिल्याचा आरोप करत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले। एकूणच दर्यापूर नंतर आता अंजनगाव सुरजीतही काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आल्याने स्थानिक राजकारणात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू झाली आहे।